फक्त एक व्हॉट्सअप फॉरवर्ड किंवा फेसबुक पोस्ट आणि तुम्ही थेट जेलमध्ये जाऊ शकता. होय, भारतामध्ये अशा प्रकारच्या घटना खूप ठिकाणी घडलेल्या आहेत. नमस्कार, मी ॲडव्होकेट सागर आणि तुम्ही पाहत आहात कायद्याची भाषा, जिथे आपण कायदा समजून घेतो अगदी सोप्या आणि अचूक भाषेमध्ये. आज आपण एक वास्तविक घटना पाहूया. 2012 साली एका मुलीने फेसबुकवरती पोस्ट केली. तिने असा प्रश्न केला, बाळ ठाकरे यांच्या मृत्यूनंतर खरंच मुंबई बंद करण्याची गरज होती का? हे तिचे वैयक्तिक मत होते. परंतु या पोस्टमुळे काय झाले? या पोस्टमुळे त्या मुलीला अटक झाली आणि तिच्या मैत्रिणीला देखील अटक झाली. तिच्या मैत्रिणीने फक्त त्या पोस्टला लाईक केले होते. नंतर हा प्रकार वादग्रस्त ठरला, परंतु एक गोष्ट स्पष्ट झाली. सोशल मीडियावरती व्यक्त केलेले मत देखील कायद्याच्या चौकटीत येते. एका लाईकमुळे अटक झाली, मग तुम्ही जे रोज फॉरवर्ड करता त्याचा एकदा विचार करा काय परिणाम होईल. आता दुसरे उदाहरण पाहूया. एका व्यक्तीने फेसबुकवर एका राजकीय नेत्याविरुद्ध खोटी आणि बदनामीकारक पोस्ट टाकली. ही पोस्ट काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि यानंतर ज्या व्यक्तीने ही पोस्ट शेअर केली होती तिच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली. कारण एखाद्या व्यक्तीची बदनामी करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे आणि हे नियम ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी समान पद्धतीने लागू होतात. BNS 356 नुसार डिफामेशन अंतर्गत कारवाई होऊ शकते. आता सर्वात महत्त्वाचे आणि धक्कादायक उदाहरण पाहूया. एका प्रकरणामध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये संवेदनशील आणि अश्लील व्हिडिओ फॉरवर्ड केले गेले. काही जणांना असे वाटले की आम्ही फक्त फॉरवर्ड केले आहे, त्यामुळे आमच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. परंतु प्रत्यक्षात काय झाले? प्रत्यक्षात पोलिसांनी त्या सर्व लोकांना अटक केली आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. सध्याच्या माध्यमातील वृत्तानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी सध्या सर्वत्र चर्चेत असणारे भोंदूबाबा खरात यांच्याबाबतचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून तात्काळ काढून टाकण्याचे आवाहन केले होते. परंतु अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा कंटेंट डिलीट केले नाहीत आणि पुढे शेअर केल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक लोकांच्या वरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. विशेषतः IT ऍक्ट 67 नुसार अश्लील सामग्री प्रसारित करणे, IT ऍक्ट 66E वैयक्तिक गोपनीयतेचा भंग करणे. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतः एखादा मजकूर तयार केला नसला तरीही तो फॉरवर्ड केल्यास तुम्ही कायद्याच्या कक्षेत येऊ शकता. महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या प्रकारच्या पोस्टमुळे गुन्हा ठरू शकतो? धार्मिक किंवा जातीय द्वेष पसरवणे BNS 196 नुसार गुन्हा ठरू शकतो. खोटी माहिती किंवा अफवा प्रसारित करणे BNS 197 नुसार गुन्हा ठरू शकतो. एखाद्या व्यक्तीची बदनामी करणे BNS 356 नुसार गुन्हा ठरू शकतो. अश्लील किंवा संवेदनशील सामग्री शेअर करणे IT ऍक्ट 67 नुसार गुन्हा ठरू शकतो. एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक गोपनीयता भंग करणे IT ऍक्ट 66E नुसार गुन्हा ठरू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचे, फॉरवर्डेड ॲज रिसिव्ड असं एखाद्या पोस्टच्या खाली तुम्ही लिहिलं आणि ती पोस्ट शेअर केली तर तुमची जबाबदारी टळत नाही. सर्वात मोठा गैरसमज असा आहे की फॉरवर्डेड ॲज रिसिव्ड असे लिहिल्यास आपण सुरक्षित राहतो, परंतु हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. एखादा मेसेज डिलीट केल्यानंतरही त्याचा डिजिटल पुरावा पूर्णपणे नाहीसा होत नाही आणि तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन असाल तर तुमची जबाबदारी आणखीनच वाढते. मग तुम्ही काय करायला हवे? कोणतीही माहिती तपासल्याशिवाय पुढे शेअर करू नका. भडकवणारे, द्वेषपूर्ण किंवा अश्लील कंटेंट टाळा. आक्षेपार्ह सामग्री तात्काळ डिलीट करा किंवा इग्नोर करा. आणि तुम्ही जर ग्रुपचे ॲडमिन असल्यास नियम ठेवा आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करा. लक्षात ठेवा, मोबाईल तुमच्या हातात आहे, पण कायदा हा तुमच्या वर आहे. एक छोटीशी चूक तुमच्या आयुष्यभरासाठी गंभीर परिणाम घडवू शकते. म्हणून जागरूक राहा. सोशल मीडियाचा वापर अतिशय जबाबदारीने करा. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा, कारण ही माहिती कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकते. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कायद्याची भाषा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत कायदा समजून घ्या, कायद्याच्या मार्गाने पुढे जा, कारण कायदा तुमच्या बाजूने आहे.